हळू हळू। अगला मैच होगा एसकेएम इंडियंस बनाम हेलो हेलो चेक चेक एसकेएम इंडियंस बनाम एसकेएम राइडर्स। इसके पहले मैच में अखिलेश भाटकर चला तर पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे लॉंग ऑन च्या क्षेत्रामध्ये 2 धाव पाहून पूर्ण परंतु तिसरा धाव घेण्याची तिसरी ही धाव पूर्ण अशा प्रकारे पहिल्या चेंडूवरती 3 धावा। नक्कीच श्रुतिक शिंदे हे नवोदित अपकमिंग स्टार्स नवीन टिळकनगर परिसरातले चांगली अशी गोलंदाजी करतात। लेफ्ट आर्म राऊंड 20 ते 25 पावलांचा स्टार्ट। लेफ्ट आर्म राऊंडच्या दिशेने मारा केलेला पाहूया एक वाईटच्या स्वरूपात अवांतर अशी धाव। खरंच या युवा खेळाडूची आपण प्रशंसा केली पाहिजे। श्रुतिक शिंदे फार कमी वेळामध्ये आणि चांगल्या गोलंदाजीचा इकडे नमुना पेश केलेला आहे आपल्या संघासाठी आणि येत्या काही मॅचमध्ये किंवा येत्या काही वर्षामध्ये हा खेळाडू नक्कीच आपलं नाव गाजवेल। नक्कीच सुशील ज्या प्रकारे त्याच्याकडे बॉलिंगची जी अबिलिटी आणि या दरम्यान एक काहीसा झेल बनवण्याचा प्रयत्न हुकलेला आहे। झेल बारची संधी सुटली इकडे हुकली आणि असे बोलतात की कॅचेस विन्स मॅचेस। जर ह्या ठिकाणी इकडे कॅच पकडली असती तर कदाचित ह्या मॅच मध्ये एक अजून असा एक झटका बसला असता एसकेएम इंडियन्स ह्या संघाला। नक्कीच सुशील चांगली अशी गोलंदाजी करतोय श्रुतिक आणि या दरम्यान चांगला असा फटका लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने पाहूयात होतोय तो सीमा रेषा प्रार एनटीपीएल चौकार। सुंदर असा चौकार मारलेला आहे सागर पवार। खरंच हा एक आयकॉन म्हणजे एसकेएम इंडियन्सला लागलेलं एक वरदान आहे। गेल्या काही 6-7 वर्षांपासून हा खेळाडू सतत ह्या संघांमध्ये आयकॉन म्हणून प्रवेश करत आलेला आहे आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे आपल्या संघासाठी। खरंच हा चिवट प्लेअर बोलतो आपण तो तसला प्लेअर आहे। हा कधी सोडत नाही जिद्द। सुंदर असा फलंदाज क्षेत्ररक्षण बॉल टेम्परिंग झाली नाही पाहिजे इकडे फलंदाजाने नोंद घ्यायची नो बॉल टेम्परिंग अलाउड। चला तर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंडच्या दिशेने श्रुतिक मारा करेल चांगला असा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला जातो तो डिक्लेअर झोन मध्ये। वन डी डिक्लेअर झोन मध्ये जातोय। धन्यवाद पंच। धावसंख्या होते ती 4 चेंडू 10 धावा। नक्कीच पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग करून घेताना हे दोनही सलामीवीर आपल्याला दिसत आहेत। उर्वरित 2 चेंडू मध्ये कशा प्रकारे उपयोग करून आणि या दरम्यान सुंदर असा झेल होतो जितेश निळे। वॉट अ कॅच जितेश निळे उर्फ थॉमस डायस ह्या खेळाडूचं नाव आहे इकडे ह्या क्षेत्रामध्ये थॉमस डायस म्हणून आणि सुंदर अशी इकडे झेल टिपलेली आहे आणि तो म्हणजे सागर पवार। खरंच एक मोठा मासा गळाला लागला आहे आणि हा झटका उज्ज्वल ताटे ह्या संघाला बसलेला आहे। खरंच चांगली अशी कॅच बनवली जितेश निळे। व्हॉट अ गुड कॅच। सिद्धेश काय बोलतोस तू? नक्कीच नक्कीच सुशील आणि जसं मी म्हणालो की दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती एक सुंदर अशी झेल होऊ शकली होती परंतु त्याचा पुरेपूर मोबदला जितेश निळे यांनी या सागरचा गडी बाद करून घेतलेला आहे। तरी याची काहीशी खंत नसावी परंतु नक्कीच चांगल्या कॅचेस कोणत्याही संघाला मॅच मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आणू शकतात। आदित्य ओवाळ नवीन
फलंदाज खेळपट्टीवर ताबा घेताना राईट हँडेड बॅट्समन हे सुद्धा एक नवोदित खेळाडू आहेत, यंगस्टर, टिळकनगर परिसरातले. चांगला असा फटका, चांगले मोठे फटके मारण्याची ताकद आहे. पुन्हा एकदा सुंदर असा खेळून काढलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आतीन कदम, एका धावेवर समाधान. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाअखेरीस धावसंख्या होते ती 11, एक गडी बाद. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे श्रुतिक शिंदे यांनी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा देऊन त्यांनी एक गडी बाद केला, तो म्हणजे सागर पवार. एक मोठा अष्टपैलू खेळाडू सागर पवार, त्याला तंबूमध्ये परतवला आहे, ते म्हणजे श्रुतिक शिंदे यांनी. आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स इकडे ओपन होतील. नक्कीच दुसरं सुद्धा खतराला येतात, ते म्हणजे वैभव तोटला. नक्कीच वैभव तोटला एक मिस्ट्री बॉलर म्हणून राहुल जगताप यांचा वापर करताना दिसतात आपल्याला. त्यांचा गोलंदाजीचा स्लोवर वन प्रकारची गोलंदाजी करतात, त्यामुळे बॅट्समनला काहीसा जोर लावावा लागतो जर चेंडू सीमारेषा पार पाठवायचा असेल तर नक्कीच एक काय म्हणतो, एक रणनीती आणि एक गेम प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी वैभव तोटल्याला आमंत्रित केलेला आहे गोलंदाजीसाठी. चला तर 2 ते 3 पावलांचा स्टार्ट. पुन्हा एकदा एक चांगला असा चेंडू, पहिल्याच चेंडू मध्ये सुंदर असा स्लोवर प्रकारचा चेंडू, वेग अतिशय काढून घेतला होता काहीसा न समजलेला आदित्य यांना. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पटकन जा, वेळ होईल. याताना पुन्हा एकदा खेळून काढला फुलटा स्वरूपाचा चेंडू, सुंदर अशी जय. पुन्हा एकदा जितेश निळे, पुन्हा एकदा तोच प्लेअर घेतोय तो सुंदर अशी झेल आणि गडी बाद होतोय तो आदित्य ओवाळ. सुंदर अशी झेल टिपली तिकडे जितेश निळे यांनी. तुम्हाला बोललो होतो मी की ह्या खेळाडूचं नाव या वसतामध्ये थॉमस डायस म्हणून ओळखलं जातं. खरंच हा एक असा खेळाडू आहे की तो कधी प्रॅक्टिसला येत नाही, पण जेव्हा येतो तो खरंच कमाली करतो. बरं ते फिल्डिंगमध्ये असो बॅटिंगमध्ये असो, तो आपल्या संघासाठी एक 100% द्यायचा प्रयत्न करतो आणि तेच आपण या ग्राउंडवरती आता पाहिलेलं आहे. त्यांनी झेल टिपली आणि त्यांनी आपल्या संघासाठी एक मनोबल वाढवलेलं आहे. नक्की सुशील आता धावपट्टीचा ताबा घेता येते रुपेश पळसमकर, मॅन फ्रॉम GIC. नक्कीच चांगल्या अशा फलंदाजीची एक अपेक्षा असेल इथे. एक चांगली अशी भागीदारी ची आवश्यकता असेल SKM इंडियन्स या संघाला. त्या जणां सुंदर असा स्लोवर वन प्रकारचा चेंडू खेळून काढलेला आहे लॉंगाच्या दिशेने. इथे काहीचा मिसफिल्ड आणि 2 धावा पण पूर्ण. जितेश निळे यांच्याकडून काहीसा फंबल आणि एका धावेचं रूपांतर झाले ते 2 धावेमध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. 3 चेंडू 13 धावा. चला तर याच दरम्यान पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय तो वैभव. राईट हँडच्या दिशेने खेळून काढलेला आहे पॉइंटच्या दिशेमध्ये. खरंच सुंदर अशी गोलंदाजी करतो वैभव तोटला. त्यांच्या गोलंदाजीमध्ये तो जोर नाही आहे आणि तेवढाच जोर फलंदाजाला करावा लागतो, काढावा लागतो मोठे फटके मारण्यासाठी. आणि ही रणनीती कर्णधार राहुल जगताप यांनी एक अशा ठिकाणी वापरली आहे की खरंच त्यांच्या संघासाठी एक पुन्हा एकदा सुरेख असा निर्धाव स्वरूपाचा चेंडू बॅटीच्या टप्प्यातून हुकतोय काहीसा न समजलेला हर्षी यांना. थेट जातो तो यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक सिद्धार्थ जाधव यांचं पण कौतुक केलं पाहिजे खरंच. चला तर शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा जातो तो कव्हरच्या क्षेत्रात श्रुतिक.
एका धावेवर समाधान आणि अशा प्रकारे 2 षटकाखेरीज धावसंख्या येते ती 15 धावा, 2 गडी बाद. चांगली अशी गोलंदाजी केली आहे वैभव तोतलांनी आपल्या संघासाठी. त्यांनी 2 गडी बाद केले आहेत, ते म्हणजे सागर नाही, पहिल्या याच्यावरती पहिल्या ओव्हरमध्ये सागर गेला ना. अच्छा, एक गडी, एक वर 4 नाही. चला तर पुढील तिसरं षटक घेऊन येतो तो दीपक जाधव. दीपक जाधव एक चांगला असा खेळाडू आहे या क्षेत्रामधला, या वसाहतील मधला. आणि खरंच त्याचं सुद्धा आपण कौतुक करू इकडे की 40 गाठल्या 40 गाठून सुद्धा त्यांनी फिटनेस लेवल चांगला ठेवलेला आहे. खरंच काही जे युवा पिढी आहे त्यांना लाजवेल अशी फिटनेस ठेवलेली आहे आणि तीच फिटनेस त्याला सध्या या मैदानावरती खूप उपयोगी ठरत आहे. चला तर टिळक नगर ते पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 धावा. एक चेंडू 16 धावा. वॉट अ कमबॅक बाय SKM रायडर्स. खरंच सुंदर असं कमबॅक केलेलं आहे आणि खरं म्हणजे कौतुक करावायचं ते म्हणजे वैभव तोतला यांचं. त्याने सुंदर अशी गोलंदाजी केली आणि तिकडे एक गडी टिपला तिकडे. खरंच सुंदर अशी गोलंदाजी केली आहे वैभव तोतला यांनी आपल्या संघासाठी. आणि त्याचबरोबर कर्णधार राहुल जगताप यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल या ठिकाणी. सुंदर अशी आखूड टप्प्याचा वेग काढून घेतला होता आणि काहीसा न समजलेला चेंडू पुन्हा एकदा हर्षदीप याच्या बॅट मधून हुकले आणि जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. दोन चेंडू 16 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा एक फुलटा स्वरूपाचा, लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला 2 धावा पण परंतु कालचा फंबल. धावसंख्येमध्ये 2 धावाची भर. सामना बघा, किसका है ह्याच्यात बघ, 17 हो गया. त्याला तर चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपक सज्ज. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर अशी धाव. वाईट. धावसंख्या होते ती 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. अजूनही उर्वरित 9 चेंडू. पाहूया SKM इंडियन्स हा संघ तब्बल किती धावा गोळा करण्यात यशस्वी होतोय तो. उर्वरित 9 चेंडू मध्ये त्यांच्या पूर्ण अनुभवाचा कस लागेल इथे. पुन्हा एकदा एक वेग काढून घेतलेला स्लोवर 1 प्रकारचा चेंडू. याची काहीशी अपेक्षा नसेल हर्षू यांना, परंतु आपल्या अनुभवाचा, आपल्या क्रिकेटिंग करिअरचा पुरेपूर उपयोग करून घेताना दीपक जाधव इथे दिसत आहेत. आपलं होम पिच, आपलं होम ग्राउंड. या पुढील या जाणं भिरकावून गेला पाहिजे ही झेल होण्याची आणि ते ही झेल झाली असती, परंतु पुन्हा एकदा एक मिसकम्युनिकेशन फील्ड मध्ये. यापुढे सामना आहे तो म्हणजे SKM इनिंग स्टार्स विरुद्ध SKM स्पार्टन्स. दोन्ही संघांच्या कर्णधार नाणेफेकीसाठी लवकर इकडे यायचं आहे. SKM इनिंग स्टार्स विरुद्ध SKM स्पार्टन्स या संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. नक्की चांगली अशी गोलंदाजी, परंतु चांगल्या अशा तितक्याच क्षेत्ररक्षणाची सुद्धा आवश्यकता असेल. या दरम्यान पुन्हा एकदा भिरकावून दिलेला जातो तो. पाहूयात सीमा रेषा पार TPL षटकार. चला अशा प्रकारे 3 षटकाखेरीज धावसंख्या होती ती तब्बल 27 धावा आणि 2 गडी बाद. नक्कीच हर्षदीप यांना याचा अंदाज आला होता
की दीपक हे वारंवार स्लोवर वन प्रकारचा चेंडू करतायत, तर त्याचा नक्कीच त्यांनी पुरेपूर उपयोग घेऊन चेंडू भिरकावून दिला तर मिडॉन क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. 27. 3 षटकाखेरीज धाव संख्या होती ती 27. आता उर्वरित शेवटचा षटक, निर्णायक षटक पाहूयात. घेऊन येतो तो स्वतः राहुल आणि स्ट्रायकिंग एंडवरती असतील रुपेश पसमकर. हर्षदीप त्याच्या 2 कॅच तर सोडल्या ना मग. पुन्हा एकदा इथे स्लोअर वन प्रकारचा चेंडू जातोय ते पाहूयात. डिक्लेअर पंच निर्णय कळवावा. डिक्लेअर झोन 2 धावा. चला तर 2 धावा अशा प्रकारे डिक्लेअर झोन मध्ये. चला तर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, आणि हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि इथे काहीसा फंबल आणि ओव्हरथ्रो होतोय. वाईड प्लस 2 धावा. काहीसा गचाळ आणि एक स्वैराचा चेंडू. तब्बल 3 अवांतर धावा आला होता. या जुनं पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. पाहूयात ही होते ती पुन्हा एकदा सुंदर अशी जेल दीपक जाधव यांच्या मार्फत. गडी बाद होतो तो रुपेश पळसमकर. काहीसा एक कमबॅक म्हणू शकतो आपण, परंतु नक्कीच चांगल्या अशा गोलंदाजीची पुन्हा एकदा. यापुढील सामना आहे एसकेएम इनिंग स्टार्स विरुद्ध एसकेएम स्पार्टन्स. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी यायचं लवकरात लवकर. 2 चेंडू 32 धावा, 3 गडी बाद. नक्कीच एक चांगली खेळी दोनही संघांकडून तितक्याच ताकदीची खेळताना आपल्याला पाहायला मिळते सध्या परिस्थितीमध्ये. चला लवकरात लवकर सामना सुरू करावा. खेळपट्टीचा ताबा घेतो तो नवीन प्लेअर आपला सागर गवळी. पुन्हा एकदा एक स्लॉग स्विफ्ट केलेला आहे. 2 धावा पळून पूर्ण. तिसरी धाव सुद्धा एक असेल, परंतु होतो तो धावचीत सागर. तर अशा प्रकारे सागर गवळी यांच्या मार्फत धावचीत होतोय आणि एक गडी बाद होतोय एसकेएम इंडियन्स या संघाचा. आता खूप विश्रांतीनंतर येतो स्वतः कर्णधार उज्ज्वल ताटे. धाव संख्या होते ती 34 धावा, 3 चेंडू 34 धावा. शेवटी उज्ज्वल ताटे यांना फलंदाजीसाठी यावंच लागलेलं आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती ताबा घेतील. पुन्हा एकदा सुंदर असा लेग कटरच्या स्वरूपात चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. नक्कीच एक चांगला असा कमबॅक पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू पाहूयात. षटकार येतोय, चौकार येतोय की गडी बाद होतोय, ती येणारी वेळच ठरवेल. 5वा चेंडू पुन्हा एकदा एक अपील होती, परंतु अपील पंचांनी फेटाळून लावलेली आहे आणि 1 धाव 22च्या स्वरूपात. चला तर पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू
शेवटच्या चेंडूचा सामना करतील स्वतः कर्णधार उज्ज्वल ताटे. पाहूया मोठ्या फटक्याची एक आवश्यकता असेल. साहिल प्लीज बाहेर जायचं मॅचच्या लवकर. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू बिरकावून दिलेला पाहूया. जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची सांगता होते आणि धाव संख्या होते ती 37 धावा. आणि SKM इनिंग स्टार्स विरुद्ध SKM स्पार्टन्स. कर्णधार लवकरात लवकर याच्या टॉससाठी. चांगलाच कमबॅक म्हणता येईल SKM इंडियन्स या संघाचं. 2 गडी बाद होऊन सुद्धा हर्षदीप चव्हाण यांनी ही पारी संतुलित ठेवली आणि 38 रनांचा डोंगर SKM रायडर्स या संघापुढे उभारलेला आहे. SKM रायडर्स आता यांचा फलंदाज कोण येईल ह्याचा निर्णय कर्णधार राहुल जगताप ठरवतील. कारण काय हा जो स्कोर आहे 38 रनांचा आणि नाईट टुर्नामेंट असल्यामुळे याचा अप्रोच जो असतो तो एका वेगळ्या रीतीने करावा लागतो आणि याच्यासाठी अनुभवी फलंदाज किंवा अनुभवी खेळाडू टॉस झालेला इकडे आणि टॉस जिंकलेला आहे. SKM स्पार्टन्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडा लवकरात लवकर SKM रायडर्स या संघाचे फलंदाज SKM रायडर्स या संघाचे इधर किधर पानी मिलेगा तेरे को तू? चला तर तब्बल 38 धावांचं लक्ष असेल SKM रायडर्स या संघापुढे. मिलेगा ना, क्यों नहीं मिलेगा? किसको बोला तू? तर SKM इंडियन या संघाला विनंती असेल की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं आणि SKM रायडर्स या संघाला विनंती असेल की आपले दोनही सलामीवीर खेळपट्टीवर पाठवावेत. चला तर खेळपट्टीचा ताबा घेत आहेत ते राहुल जगताप आणि हुसेन. (38) 38 धावा. जिंकायला जाते ना. 38 रन्स टू विन. फलंदाज पहिल्या मॅच पण ना कोण गेले फलंदाज? राहुल आणि हुसेन. SKM रायडर्स यांचे सलामीचे फलंदाज कर्णधार स्वतः राहुल जगताप आणि हुसेन कादरी. रन जिंकण्याकरता हवे आहेत SKM रायडर्स या संघाला. चला लवकरात लवकर खेळाडूंना बाहेर यायचे. SKM इनिंग स्टार्स बाहेर यायचे आहे. उज्ज्वल खाडे प्लीज. धन्यवाद, मंडळ आभारी आहे आपलं. चला पहिले शतक हातवतो तो म्हणजे सागर गवळी, मॅन फ्रॉम लातूर सांगोला. चला तर टिळक नगर यांतर्फे पहिला षटक घेऊन होतो तो सागर. मारा करेल राहुल याला. राईटवरच्या दिशेने फुलर लेनचा चेंडू खेळून काढलेला आहे कव्हरच्या क्षेत्रात एका धावेसाठी आणि अशा प्रकारे धाव संख्येला सुरुवात झालेली आहे. 1 चेंडू 1 धाव. नक्की सुशील काय वाटतं तुला या प्रकाश झोतातील जे सामने आहेत जे 5 ते 6 वाजल्यापासून सुरू झाले आहेत आणि प्रत्येक टीमने आता एक मॅच खेळून झालेली आहे. आता प्रत्येकाला एक अनुभव आलेला आहे की या लाईट्स मध्ये कशा प्रकारे आपला गेम ठेवावा. तर यावर तुझा काय विचार असेल?
खरंच सुंदर असा फटका मारलेला आहे या ठिकाणी हुसेन कादरी यांनी आणि सीमा रेषा पार चौकार. सिद्धेश सर म्हटलं होतं मी की पॉवर प्लेची जी ओव्हर असते ती फार महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये जर तुम्ही तब्बल 10 ते 15 रन कुठले तर तिकडे तुमची अर्धी मॅच तुमच्या ताब्यामध्ये येते आणि त्यानंतर तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं, तिकडे स्ट्राईक रोटेट करावी लागते तुमच्यासाठी. तर या इकडे हुसेन कादरी यांनी एक चांगला असा ऑफसाईड दिशेने टळलेला चेंडू चौकाचा मारला तिकडे. रेड, हाँ रेड के, रेड जोन के इधर ही से बाकी इधर गया ना तो भाग के करने का. अंदर दिखा के टेंशन मतलब हम लोग हम लोग बताएंगे तेरे. इधर दो, ये रेड वाला दो है. सुंदर असा फटका मारला इकडे. बॉलर प्रेशर मध्ये आले तिकडे. 2 बॉल 5 ना. आणि सुंदर असा कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलाय डिक्लेअर झोन मध्ये एका बॉलसाठी. फिल्डर तुम्ही उभं राहायचं आतमध्ये, क्षेत्राच्या बाहेर नाही यायचंय. बॉल लवकर लवकर द्यायचंय. मॅच बॉल घ्या आलेले आहे, समोरच आहे. 3 चेंडू 6 धावा. खरंच सुंदर अशी फलंदाजी करतोय हुसेन कादरी आपल्या संघासाठी. आणि एक राहुल जगताप त्यांना ह्या क्रिकेटचं भरपूर असं ज्ञान आहे आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला ही मॅच चालवायची आहे तर सिंगल डबल्स घेणं फार आवश्यकता आहे आणि तेच इकडे हुसेन कादरी सुद्धा करतोय. एक मोठा शॉट त्याच्यानंतर सिंगल डबल्स स्ट्राईक रोटेट करणं हे फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. नक्कीच सुशील एका मोठ्या फटक्यानंतर 1 आणि 2 धावा घेऊन आणि ते काहीसा फंबल रुपेश पळसमकर यांच्या मार्फत आणि धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. धावसंख्या होते ती 4 चेंडू 7 धावा. नक्कीच चांगले असे गोलंदाज आहेत सागर गवळी टिळकनगर परिसरातील. नक्कीच त्यांना त्यांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करून द्यायचा असेल आपल्या संघासाठी. सुंदर असा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढलेला आहे. डीप गलीमध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 5 चेंडू 8 धावा. अशा प्रकारे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अजूनपर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही उर्वरित 1 चेंडू. पाहूयात कशा प्रकारे त्याचा वापर करतायत आणि तब्बल किती धावा गोळा करण्यात यशस्वी होत आहेत ते. आणि ते कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलेला जातो तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. सुंदर असे फटके करतोय तो म्हणजे हुसेन कादरी आपल्या संघासाठी. खरंच पॉवर प्लेचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या झाल्या आहेत 10 धावा. 10 धावा. तुला मी बोललो होतो सिद्धेश की पॉवर प्लेचा जो षटक असतो त्या षटकामध्ये जर फलंदाजाने 10 किंवा 10च्या वरती धावा ठोकल्या तर खरंच तो संघ एका मजबूत स्थितीमध्ये उभा राहता दिसतो. आणि मोठी गोष्ट म्हणजे की त्यांचे एकही खेळाडू आऊट झाले नाही आहेत. त्याच्यामुळे राहुल जगताप आणि हुसेन कादरी यांचाही कॉन्फिडन्स थोडं हाय असेल आणि त्यांना माहिती आहे 10. नक्कीच सुशील ज्या प्रकारे त्यांचा संघ आणि संघातील बॅकअप पाहता नक्की एक चांगला असा चांगली अशी संघ बांधणी आहे. दीपक आहेत, त्यानंतर अजूनही अनुभवी खेळाडू आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांचा नक्कीच चांगला असा वापर करता येईल एसकेएम रायडर्स या संघाला. परंतु तितकीच चांगली अशी गोलंदाजी सुद्धा आहे एसकेएम इंडियन्स या संघामध्ये. दुसरा षटक घेऊन येतो अलेक्स. वाईटच्या स्वरूपात सुरुवात करतोय. एक अवांतर अशी धाव. धाव संख्या होते ती 11 धावा. दुसरा षटक घेऊन येतोय तो अलेक्स. सुरुवात झालेली आहे एका अवांतर धावेपासून. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू, परंतु काहीसा फंबल आणि ते 2 धावा घेण्यात यशस्वी. घशाळाशी सेपरेशन सागर गवळी मार्फत मॅचेस जिंकायचे असतील तर तुम्हाला क्षेत्ररक्षण खरंच एक चांगलं तुम्ही ठेवलं पाहिजे. ॲलेक्स आपल्या संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि तसेच
हुसेन कादरी सुद्धा आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करून या खूप टप्प्याचा चेंडू खेळून काढलेला पाहूयात. तीन धावा तब्बल पळून पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या होती ती 2 चेंडू 16 धावा. वो नेट्स पीछे लाके नेट्स नेट्स लेके आओ, वहां से हटाओ थोड़ा. इसको पीछे ला 2 चेंडू 16 धावा बिनगडी बाद. नक्कीच एक चांगली अशी सुरुवात, विस्फोटक सुरुवात एसके ब्रांडे. याच दरम्यान एक शॉर्ट स्वरूपाचा चेंडू, परंतु काहीचा फायदा न उचलू शकलेत राहुल जगताप. स्वतःवर निराश असतील. या संधीचा त्यांना पुरेपूर उपयोग करता आला असता, परंतु धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या होते ती 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. नक्कीच चांगला असा वेग पकडला आहे धावसंख्येने आणि दोनही सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर दाखल. याजण पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू जातोय तो कव्हर क्षेत्रात एका धावेसाठी. या जरा पूर्ण चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रात जात आणि काहीसा फंबल, एक झेल होऊ शकली असती, परंतु सागर गवळी झेल सुटताना. काय सांगाल सुशील, हा मोठा एक विकेट असला असता राहुल यांच्या मार्फत. नक्कीच नक्कीच तसं बोलतात की कॅचेस विन्स मॅचेस. जर ही तिकडे झेल टिपली असती तर खरंच एक मोठा धक्का एसकेएम रायडर्स या संघाला इकडे बसला असता. आणि जेव्हा नवीन फलंदाज फलंदाजीला येतो तो वेळ घेऊन बॅटिंग किंवा फलंदाजी करायला काय वेळ लागतो. पुन्हा एकदा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू जातोय तो वनडीच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये. ये बॉल दे इसको दूसरा जब तक. किधर है यूज वाला बॉल किधर है? या इकडे प्रीतम चौकर इकडे आलेले आहेत. त्या त्यांचा आम्ही या ठिकाणी इकडे खरंच एक वेलकम करत आहोत. स्कोर 21 धावा. 21 2 षटकाखेरीज धावसंख्या होते ती 21 धावा बिनगडी बाद. नक्कीच चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती एसकेएम रायडर्स या संघाने. पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता, परंतु त्यातून चांगला असा धडा घेत एक नक्कीच चांगली अशी फलंदाजी आणि पुन्हा एकदा संघाची ए धीरेन बांधणी करून हा सामना पुन्हा एकदा नव्या जोमाने खेळताना दिसत आहेत एसकेएम रायडर्स हा संघ. चला तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी प्रीतम चौळकर साहेबांचं इकडे आगमन झालेलं आहे आणि खरंच आम्ही त्यांचे इकडे धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून इकडे आलेले आहेत. पुढचा गोलंदाज असेल आदित्य ओवाळ. नक्कीच आदित्य हे स्लोवर वन स्वरूपाच्या चेंडूसाठी ओळखले जातात. तर पाहूया या दरम्यान त्यांची काय रणनीती असेल. हुसेन यांना पहिलाच चेंडू सुवैरीचा चेंडू घोषित केला आहे पंचांनी. इथे काहीच +1. थांबा थांबा नाही थांबा, हा वाईड स्वरूपाचा चेंडू नाहीये. तर इथे चांगल्या स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट दाखवलेली आहे. नक्की सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावं याचं. हुसेन कादरी यांनी स्वतःहून एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलेली आहे आणि वाईडचा हा चेंडू स्वतःहून त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. संजय जगताप कुठे असले तरी लवकरात लवकर मंचावरती यायचंय.
पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू पाहूयात. लॉंग ऑन क्षेत्रात फक्त एकच धाव. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. फक्त एकाच धावेवर समाधान. कितना हुआ 10 चेंडू 16 धावांची गरज. नक्कीच ही क्षमता दिसते एसकेएम रायडर्स संघामध्ये. आणि या दरम्यान वाईटच्या स्वरूपात एक अवांतर अशी धाव. काहीसा लाईन आणि लेंथ भटकताना दिसत आहेत आदित्य. आणि नक्कीच उज्ज्वल ताटे त्यांना एक मार्गदर्शन करताना दिसत आहेत एका चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच काहीसं सुरेख फटका झेल होते की नाही. पंचांनी निर्णय कळवावा. दोनही पंचांनी सल्लामसलत करून आपला निर्णय समालोचन कक्षामध्ये कळवावा. आणि अशा प्रकारे पंचांचा निर्णय हा बाद. अशा प्रकारे एक मोठा फटका मारण्याच्या उद्देशाने गेलेले राहुल जगताप होत आहेत ते झेल बाद. आणि झेल घेतलेला आहे तो सागर पवार. आणि नक्कीच हा विकेट जो असेल तो एक गेम चेंजर असेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही. परंतु चांगली एक खेळ करून परतताना राहुल डगआउट मध्ये नवीन 3 चेंडू 23 धावा 1 गडी बाद. चला तर खेळपट्टीचा ताबा घेत आहेत पुन्हा एकदा दीपक जाधव नव्याने. उपस्थित मान्यवर पाहुणे माननीय श्री प्रीतम चेवलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. शिवसेना विभाग संघटक कुर्ला विधानसभा माननीय श्री प्रीतमजी चेवलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी ह्या NTPL पर्व 7 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. तर अशा प्रकारे धावसंख्या होती ती 5 चेंडू 24 धावा. मी मजर यांना विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं. उपस्थित पाहुणे प्रीतमजी चेवलकर यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. 7 चेंडू मध्ये तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे. चांगलासा फटका परंतु जातो तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी हुसेन कादरी यांच्या बॅट मधून. माननीय श्री प्रीतम चेवलकर शिवसेना विभाग संघटक कुर्ला विधानसभा यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मजर खान यांच्या हस्ते त्यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उपस्थित मान्यवर पाहुण्यांचं वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. सामन्याकडे वळूया. तब्बल 6 चेंडू 12 धावा 7 चेंडू. 26 हो गया. सागर पवार चला षटक घेऊन येतोय तो निर्णायक षटक. सागर पवार 6 चेंडू मध्ये तब्बल 12 धावांची आवश्यकता आणि ती धावा जमा करण्यामध्ये एसकेएम रायडर्स संघाला यश येत आहे की नाही ती येणारी वेळच ठरवेल. परंतु नक्कीच तितकं ताकद आहे या दोनही संघांमध्ये हा सामना आपल्या बाजूने वळवण्याची. पुन्हा एकदा पहिलाच चेंडू स्लोअर 1 स्वरूपाचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू.
आणि मॅच काहीशी गरम होताना दिसते, तर पाहूयात दीपक काय करेल. पाच चेंडू 12 धावा. नक्कीच एक मोठा फटका येताना दिसतोय मला, आणि तो वाईटच्या स्वरूपात एक अवांतराची धाव. पाच चेंडू 11 धावा. नेक्स्ट टाइम का अभी से तैयारी करनी है इसलिए बोला देखो मैं काहीस उनका पुढे बोलेगा तो कठीण आणि काहीस इंश्योरेंस का पता बिकट असं समीकरण, आणि याच दरम्यान पुन्हा एकदा एक डॉट स्वरूपाचा चेंडू, सब वही कर रहा है. घुटलेवर टाकलेला चेंडू आणि स्लोअर वन प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा तीच रणनीती असेल की बॅट्समनला पेस नाही द्यायचा आहे चेंडूचा, जेणेकरून तो त्या पेसचा वापर करेल. पुन्हा एकदा एक शॉर्ट स्वरूपाचा चेंडू, आणि आता इथे डायरेक्ट थ्रो होतोय, गडी बाद. दीपक जाधव यांच्या स्वरूपात दीपक जाधव गडी बाद होतोय, आणि फुलटॉस डायरेक्ट थ्रो होता निलेश जोशी. कौन सा वीडियो दिख रहा है उसको क्या देखा पीछे बैठा उसको देख बोले भाई वीडियो प्ले कर वो पहले कर दे उसको तो तेरा जो भी मिलेगा ना अभी से देख कर दे. सुंदर सुंदर असा डिरेक्ट थ्रो होता निलेश जोशी यांच्या मार्फत. एक सिनियर खेळाडू आहेत ते, आणि चांगल्या अशा क्षेत्ररक्षणाचा एक नमुना इथे पेश करताना दिसत आहेत. कितना मिला चला तर 3 चेंडू उर्वरित आणि धावसंख्या हवी आहे ती अजूनही 11 धावा विजयासाठी, आणि नक्कीच या फलंदाजांमध्ये ती ताकद आहे शेवटच्या चेंडूमध्ये सुद्धा सामना आपल्यातर्फे फिरवण्याची. या सर्वात पुन्हा एकदा एक काहीसा न समजलेला लेग कटर स्वरूपाचा चेंडू, जी त्यांची ताकद आहे त्याचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत सागर आणि हुसेन. पुन्हा एकदा फसले आहेत त्या स्लोवर वन लेग कटरच्या जाळ्यामध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, आणि पुन्हा एकदा एक डॉट स्वरूपाचा चेंडू, आणि सामना इथे ऑलमोस्ट जातोय तो एसकेएम इंडियन या संघाच्या खिशामध्ये. परंतु शेवटचा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. एक वेळ होती जिथे वाटलं होतं एसकेएम रायडर संघ सहजपणे हा सामना आपल्या खिशामध्ये घालून नेईल, आणि अशा प्रकारे एक अपील होती, आणि ते अपील घेतलेली आहे पंचाने, आणि गडी बाद होतोय तो हुसेन कादरी लेग बाईसच्या स्वरूपात. अशा प्रकारे धावसंख्या लेग ऊपर विकेट है एलबीडब्ल्यू 27, आणि हा सामना खिशात घातलेला आहे एसकेएम इंडियन्स या संघाने. त्यांचं खूप खूप अभिनंदन. परंतु तितकाच चांगला जोर लावला होता एसकेएम रायडरच्या संघाने सुद्धा. दोनही संघांचं अभिनंदन. नक्की सुशील काय म्हणतील, पहिल्या 2 षटकांचा आढावा घेतला तर तब्बल 20 धावा होत्या एसकेएम रायडर या संघाने, परंतु त्यानंतर एक उतरती कळा लागली विकेट्सच्या माध्यमातून. खरंच सिद्धेश, एका काळी असं वाटलं होतं की एसकेएम रायडर्स पहिल्या शतकामध्ये त्यांनी जे 10 धावा ठोकल्या होत्या, आणि नंतर ते चांगले खेळत खेळत असं वाटलं होतं की ही जी धावसंख्या आहे ती सहजरित्या लोक ते पार करतील, पण कालांतरामध्ये विकेट पडल्यामुळे